टप्प्यामध्ये नव्याने काही आवाहन करणार आहात आणि अर्थात आपल्या निकषाबाबतीचं एक संभ्रम आहे, त्याबाबतचे काही मार्गदर्शन मराठा समाजातील तरुणांना करणार? नाही, समाजामध्ये संभ्रम नाही आहे. सरकारला जे सांगायचं होतं त्यांनी ते प्रामाणिकपणाने खरेपणा काल दाखवलेला आहे. पटलावर तो विषय घेतलेला आहे आणि मराठा समाजाला माहिती आहे ते शब्द की 3 कोणचे येतं आणि त्यातले 2 घेतलेत, 2 राहिलेत, 4 शब्द येतं. त्यामुळं मराठा समाजाला संभ्रम असण्याचं काही कारण नाही. फक्त आमचं म्हणणं आहे की 1967च्या अगोदर जे मुख्यमंत्री साहेबांना नोंदी सापडल्या सांगितले, परिवार तुम्ही घेतला आहे याबद्दल ठीक आहे, परंतु तुम्ही सांगितलेलं की रक्ताचे जे सोयरे घेणार आहेत तुम्ही त्या नोंदीच्या आधारावर फक्त अटी सांगा, एवढंच म्हणणं आहे आमचं आता मराठा समाजाचं, आणि ते 2 शब्द घ्या. याच्या पलीकडं काय संभ्रम नाही आहे. जर 24 डिसेंबरच्या आत सरकारनं ते स्पष्टीकरण जर त्याचं केलं तर आमचा समाजाचाही मार्ग मोकळा होणार आहे आणि सरकारचा पण मोकळा होणार आहे. तुम्ही आता धाडसी निर्णय घेतला आहेस ना, तर मग पाचर कशाला ठेवली, खोटी नको आहे असं आमचं म्हणणं आहे. आता निर्णय घेतला आहे, पटलावर आला आहे, तिन्ही कायदेमंडळ ॲक्टिव्ह आहेत, त्या दिवशी विधानसभाही चालू आहे आणि तुम्ही जर धाडसानं निर्णय घेतला आहे आणि पूर्ण क्षमतेनं घेतला आहे आणि पहिल्यापासून मराठा समाजाला माहीत होतं की शिंदेसाहेब धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे, हे करतील. आता केले, 2 शब्द राहिलेत, ते 2 शब्दसुद्धा ते मध्ये घेतील आणि तशी मी सरकारशी रात्री चर्चा पण केलेली, कारण आडून बसणं योग्य नाही. एवढ्या मोठ्या समाजाच्या लेकराचं जर कल्याण होणार असलं तर आपल्याला फोन येईल किंवा सरकार बोलेल ह्याची वाट आम्ही बघितली नाही. आम्ही बघितलं की सरकारनं जर आता पूर्ण क्षमतेनं बोललेतच, आपणही बोललं पाहिजे. आखूडपणा किंवा काय म्हणते त्याला कमीपणा कशामुळं, समाजासाठी आपण त्यांना ते 2 शब्द सांगितलेत. माझ्या मतानं उद्याच्याला बहुतेक ते क्लिअर स्पष्टीकरण करतील आणि नाही केलं तरी 23पर्यंत करतील अशी आशा आहे. फक्त एकच अट आहे की तुम्ही अटी आणि निकष जास्त घालू नका. एक शासन निर्णय जर केला की रक्ताचे नातेवाईक कसे घेणार आहेत, बस म्हणजे आमचा विषय क्लिअर होईल आणि तेवढे 2 शब्द जर घेतले तर एकदम सोपं होईल. कारण म्हणण्याचा उद्देश शेवटचा असा आहे माझा की एखादं घर आहे, त्या घराला प्रचंड मोठा दरवाजा तुम्ही दिला आहे आणि मोठा निर्णय घेतला, हे खरं आहे, पण त्या दरवाजाला तुम्ही कधीच दिली नाही. मग पहिलं आमचं उघडं होतं तेच बरं होतं. दरवाजा असून जर कोणी आत आणि बाहेर जाणार असतील तर ती पाचर ठेवली कशाला. तर सरकार 100% ते क्लिअर करणार आहे आणि एखाद्या उद्याच करतील आणि बाकीचा समाजाचं काही संभ्रम असण्याचं काही कारण नाही. लाईन आमची क्लिअर आहे. आम्हाला जे शब्द पाहिजे होते त्यातले 2 घेतलेले, 2 राहिलेत, तेही घेतील. विसरून राहिले असतील, नाराजी व्यक्त करण्याची काही गरज नाही. विसरून राहिले असतील ती घेतील 100%. फक्त एवढंच आहे की त्यांनी स्पष्टीकरण केलं म्हणजे आता धाडसी निर्णय घेतलाच तर आमचा रस्ता क्लिअर होईल. आम्हाला म्हणजे 23च्या नंतर आंदोलनाची घोषणा करण्याची 24च्या नंतर वेळ येईल अजिबात वाटत नाही आणि ते येऊ देणार नाही. त्यांना जर येऊ द्यायचे असतील त्यांनी तो निर्णय घेतला नसता. फक्त आता स्पष्टीकरण करायचं म्हणजे एकदम सोपा साधा विषय राहिलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण करणार नसेल तर एवढी मोठी घोषणा करून काहीच उपयोग नाही ना. म्हणजे आरक्षण तर दिलं आहे पण त्याचा लाभच घेता येणार नाही मग आम्हाला, मग त्या घोषणेच तरी काय उपयोग झाला. त्यामुळे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी अटी शर्ती घालू नये आणि त्यांनी निकष बी जवळपास सांगितलेत, परंतु आता बघूयात उद्या त्याला स्पष्टीकरण ते देतील असे आशा आहे. नाही दिलं तर 23पर्यंत देतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.